दिवसभर दिवसभर काढत बसणार आणि विकत बसणार. हाच व्यवसाय आहे का? हा. जर कोणाला पाहिजे असेल तर मोबाईल नंबर देता येईल तुम्हाला? एवढे काढलेत काय? हे पूर्ण तुम्ही कितीला द्याल आता? खायला गेलं तर एकदम मटणासारखं आहे बघा, मोठा मोठा कालवा. आता ते खोलून दाखवतात हे बघा. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज तुम्हाला एक वेगळाच नजारा बघायला मिळणार आहे. खास करून मार्केट सुद्धा नाही, पण एक असा गाव आहे जिथं रस्त्यालाच पूर्ण कालवं विकले जातात. आणि मी मागच्या वेळी पण आलो होतो ना, तेव्हा मी इथून कालवं घेऊन गेलो होतो. चांगले कालवे मिळतात, खास करून इथल्या इथं फोडून दिले जातात कालवे. तर तुम्हाला ही व्हिडिओ दाखवायच्या आधी मी सांगतो इथला लोकेशन. हा जो आहे हा नागाव आहे, या साईडला नागाव आहे. आणि इथून सुरू होते रायवाडी. ही जी आहे ना रायवाडी सुरू होते, आणि रायवाडी जिथून सुरुवात होते ना, इथूनच या रस्त्याला ना असे पूर्ण एका एका साईडला बसलेले आहेत ते म्हणजे कालवा घेऊन प्रत्येक लेडीज वर्ग. याच्या व्यतिरिक्त हे लोकेशन जिथून तुम्ही बघताय तिथून हे किती लांब आहे हे जर बघायचं असेल ना, तर गुगल मॅपची मी लिंक देतोय डिस्क्रिप्शनमध्ये, तिथं तुम्ही जाऊन टच करू शकता. खास करून जर तुम्ही जर नागावला जर येत असाल, फिरण्यासाठी येत असाल किंवा एन्जॉयमेंटसाठी येत असाल किंवा कुठल्याही कामासाठी जर येत असाल ना, तर इथले कालवे ना नक्की घेऊन जाऊन तुम्ही एकदा नक्की घरी बनवून टेस्ट करू शकता. तर तुम्हाला दाखवतो आता मी कालवं. तर हे बघा, लेडीज वर्ग पूर्ण टप्प्याटप्प्यावर बसलेले आहेत. हे एक एक टप्पा घेतलेला आहे. आता इकडे बघा, इकडे कालवं आहेत आणि आता ते कालवं काढतायत बसल्या बसल्या. आणि इथं फ्रेश कालवं इथं आहेत. हे बघा, ह्याच्यामध्ये हे बघा, हे फ्रेश कालवं आहेत असे. आता किती पूर्ण दिवसभर काढत बसणार काय हे, आणि इथंच विकत बसणार. आता हे जे कालवं आहेत हे काय म्हणजे वर्षातनं डेली असतात? पावसाळ्यात फक्त बंद, बाकी वेळेला तुम्ही इथं बसलेलेच असताय. हां, तर हे बघा, कधीपासून? दिवाळी दिवाळी झाली ना सुरुवात का हे कालवं भेटायला सुरुवात होतात. खास करून जर तुम्ही आलात ना, तर मी नक्की सांगतो तुम्हाला, नक्की टेस्ट करा. हे बघा, इथलं इथं फ्रेश काढतात आणि इथल्या इथं पाण्यामध्ये ते ठेवतात फ्रेश राहण्यासाठी. हा कसा आहे वाटा? 200 रुपये आणि हा? त्याचे 500 रुपये. हा 500 रुपये. कमी जास्त होतात आहे ना? हां, कमी जास्त होतात. तर तुम्हाला जर पाहिजे असेल ना, तर नक्कीच ही जी लाईन आहे ना, कमीत कमी 100 मीटरची लाईन आहे. मी तुम्हाला पूर्ण हा जो रस्ता आहे ना, एका साईडला बसलेला पूर्ण मी दाखवतो तुम्हाला. नजारा बघा तुम्ही, गावचा नजारा. कारण नागाव जर बोलला ना, तर अलिबाग साईडला येतं आणि याच्या साईडला मोठी जेटी आहे, त्या साईडला त्यांची मेन जेटी आहे ह्या साईडला. आणि हे पूर्ण जे फ्रेश कालवं जे आहेत ना, हे इकडनंच येतात, इथल्या जवळूनच. त्याच्यामुळे जे इथून नेलेले कालवे ना, मी पुन्हा एकदा सांगतो, नक्कीच चांगलेच असतात. तुम्हाला दाखवतो. हे बघा, एका एका साईडने असे कालव्यांसाठी बसलेली लोक आहेत. हे बघा, इकडं बसले आई कालवं काढायला. आता दिवसभर बसणार तुम्ही? दिवसभर दिवसभर काढत बसणार आणि विकत बसणार. लोक घेऊन जातात. हां, तर बघा, आता किती काढले तुम्ही आतापर्यंत? एवढे काढले ना? हां, हे पूर्ण काढाल काय आता हे? हां, तर हे बघा, कालवा आहेत पूर्ण भरून. कोण घेऊन येतात? समुद्रावर जाऊन कोण घेऊन येतात? जाव आहे. कधी जातात? रात्री जातात काय? संध्याकाळी जाणार आणि मग हे सकाळी तुम्ही आता काढत बसणार आणि विकणार. हां, तर हे बघा, हे कालव आहेत. तर मित्रांनो, बरेच आहेत. आता ह्या साईडला असे पूर्ण लाईन लागले, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे असं उन्हात ठेवलेत, म्हणजे आता हे थोडे सुकले ना काय काढायला सुरुवात करतील. हे बघा, हे बघा, हे पूर्ण मोठं मोठं कालवं, एवढं मोठं मोठं साईजचं कालवं. हे बघा, हे त्याने आता काढलेलं आहेत. हे बघा, हे आताच फ्रेश काढलेले आहेत. हे बघा, हे पूर्ण टोपं भरलेले आहेत. काढले तुम्ही कालवं? हां, हे बघा, हां, हे बघा कालवे. म्हणजे तुम्ही डेलीच बसताय आता पावसाला सोडून? हाच व्यवसाय आहे का? हां, तर जरी नक्की मी तुम्हाला तेच बोलतो, नागाव साईडला आला ना, नक्की ट्राय करा कालवं. आणि खास करून कालवं जर बोललं ना, तर एकदम मटणासारखं लागतात. तुम्ही थोडे म्हणजे जसे आता मी तुम्हाला दाखवेन, तुम्ही किती नेल्या कालवं जर घेतले तर किती लोक खातील ते. तर चला तुम्हाला अजून मी दाखवतो. हा जो रस्ता आहे ना, ही गल्ली पूर्ण कालव्यांसाठी प्रसिद्ध आहे. आता या साईडला आपण येऊया. आता या साईडला बसलेत बघा, या साईडला खूप मोठा सेटअप आहे. मागच्या वेळी मी यांच्याकडूनच नेले होते कालवे, पण तुम्ही कोणाकडून पण घेऊन जा, इथं सर्व फ्रेशच कालवे मिळतात. हां, हे बघा, मागच्या वेळी मी ताईंकडनं नेले होते कालवं, एकदम चांगले कालवे होते. बघा, हे पूर्ण काढलेले आहेत. हे बघा, मोठे मोठे. हे बघा, कसले मोठे मोठे कालवे काढले. जर कोणाला पाहिजे असेल तर मोबाईल नंबर देता येईल तुम्हाला त्यांचा, कोणाचा मिस्टरांचा असा?
इथंच यावं लागेल आहे ना, पण ते विचारतील तुम्हाला फक्त की अवेलेबल आहेत की नाही. हा मग द्या, कोणता नंबर आहे? हा सांगा नंबर. 90 11 30 14 92. म्हणजे तुम्ही जर कॉल केला तर सांगू शकाल की हा मिळतील आहे ना. हा पण तुम्हाला कालव जर घ्यायचं झालं ना तर इथंच घेऊन जावं लागेल, ऑनलाईन सिस्टम वगैरे नाही. हा तुम्ही पैसे ऑनलाईन करू शकता. तर हे बघा किती काढलेत आता तुम्ही? एवढे काढलेत काय? हे पूर्ण तुम्ही कितीला द्याल आता? 700 रुपये. तरी अंदाजा किलोवर असेल, किती किलो? वाट्यावरच देता काय? हां तर हात लावू का असे? हां तर हे बघा हे 700 रुपयाचे कालवे आहेत. खायला गेलं तर एकदम मटणासारखे बघा, मोठा मोठा कालवा हा बघा. आणि जर तुम्हाला जर वाटा घ्यायचा असेल कमीत कमी, तर कितीचा कमीत कमी वाटा? 100 रुपये ना. हां जर 100चा जर वाटा जर तुम्ही घेतला, 100चा इथं वाटा नाही लावलाय ना, तुम्हाला सांगितलं असता की 100चा वाटा घेतला तर तुम्ही किती लोक खाल ते. तर चला आता आपण पुढं जातो, पुढचा दाखवतो, तुमचं सर्व दाखवतो जरा लोकांना. मग आले तरी जरा काही काही लोक रॉयल दादूस जरा लोकांना माहिती नाही, मग आले तर या साईडला तिकडनं जातात ना, थोडं येतील पुढं, बाकी काही नाही. तर हे बघा ह्या असा आहे. त्याच्यानंतर मग कालवं जर तुम्ही जर घ्यायला येता ना तर नक्की नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता आणि अवेलेबल आहेत की नाही ते तुम्ही बघू शकता. हे बघा नजारा तुम्ही बघितला ना, एकदम गावचा फिलिंग आहे. असा टर्न गेला इथून, आता टर्न गेला. आता या टर्नवर पण बसलेले आहेत, या साईडला दोन्ही साईडला बसलेले आहेत कालवे घेऊन. तर तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही इथं आल्यानंतर थोडीफार बार्गेनिंग करू शकता, पण शक्यतो 100चाच वाटा असतं या साईडला. तर हे बघा हे लावलेत पावटं, वाल आहेत का पावटे? पावटं हे विकायला लावलेत, खाण्यासाठी. हां त्यांनी खाण्यासाठी लावले. आणि इकडे बघा आई काढते कालवं. हे बघा पूर्ण कालवं काढतात. झाले काढून? आज एवढं काढायला किती टाइम जाईल तुम्हाला? कितीतरी अर्धा एक तास. हां तर काढताना हाताला लागत पण असेल ना. हां हे बघा तर मेहनत आहे. तिकडे त्यांनी काढलेले आहेत कालवं. काढल्यानंतर इथेच विकायला बसणार तुम्ही ना. हां तर हे बघा तर हा आहे कालवं. आणि आता तुम्हाला मी दाखवतो थोडंसं आतल्या साईडला पण, म्हणजे या साईडला पण पूर्ण कालवंच काढतायत ते. इकडं या आता, इकडं आलं तर बघा इकडं मामा काढतायत कालवं. हे बघा इकडं काढून झालेले आहेत आणि नजारा बघा कसा आहे. झाले का काढून? हे बघा काढतायत कालवं. किती काढलं? नाही आम्ही फक्त पब्लिसिटी करतोय तुमची लोकांना. हां खोलून दाखवा एक. आता ते खोलून दाखवतात. हे बघा हा बघा लय मोठा कालवा आहे. हां हे बघा हां दाखवत आहेत ते काका. तर हा बघा हा जो कालवा आहे ना, हा बघा कसला मोठा कालवा आहे बघा, साईजनी बघा किती मोठा आहे. तर मी पहिल्यांदा बघितला असा उदरनिर्वाह, म्हणजे एक उदरनिर्वाह पण, आणि म्हणजे वेल कुठेतरी वाया नको जायला म्हणून मस्त आहे. इथं काढत बसायचं आणि इथल्या इथंच विकत बसायचं. कारण बराचसा टुरिस्ट आहे ना, टुरिस्ट हा जो रस्ता आहे ना हा मेन रस्ता आहे इथला. कारण इकडचा जो मेन रस्ता आहे ना हा नागावला जातो आणि इकडे या जेटीला सुद्धा रस्ता जातो आणि इकडे बीच सुद्धा आहेत. त्याच्यामुळं तुम्ही इथं जर का कालवा घेतलेत ना, जर तुम्ही जर टुरिस्ट म्हणून कालवा घेतलेत आणि जर तुमच्याकडे छोटी मोठी चूल जर केलीत ना साईडला, तर मस्तपैकी तुम्ही फ्राय करू शकता. आता त्याने आणल्यात दाखवायला. हे बघा आता ते काढून दाखवणार कालवा कसा काढतात ना, हे पण मी तुम्हाला. तुमचं नाव? प्रकाश खोपटकर का? म्हणजे आता दिवसभर असंच काढणार तुम्ही? एक तास काढणार आणि मग विकायला कुठे बसणार? इथे अच्छा घरवाली बसणार, म्हणजे दोघांची मेहनत आहे. पण ते विकले जातात ना. हे बघा एक कालवा बघा काढतात, आता कसं दाखवतात तुम्हाला. हा बघा हा पूर्ण बाव आहे हा ना, म्हणजे पूर्ण साफ करून देतात, त्याच्यामध्ये काही राहणार नाही. हा बघा हा कालवा काढला बघा कसला मोठा आहे बघा. साईज जर बघितली ना तर खूप मोठी अशी साईज. आणि मामाचा असलेला कालवांचा हा सेटअप. तर आता आपण आतमध्ये आलोय, आतल्या साईडला. आतल्या साईडला पण आहे काय? अरे बापरे पूर्ण गाव कालव्यांचाच आहे काय? हे बघा प्रत्येक लाईन मध्ये मी फिरतोय कालवेच कालवे काढतात. म्हणजे आता जेवढे हे बसलेले आहेत रस्त्याच्या साईडला त्याच्या पण जेवढं विकले जातात सर्वांचं. हा मग तुम्ही असा एखादा माणूस घेऊन एकदाच एक्सपोर्ट वगैरे करायचा प्रयत्न नाही?
आला तर देणार. हां, तुमचा मोबाईल नंबर द्या ना, सांगा. 80 87 16 58 42. हां, पहिल्यांदाच मराठीमध्ये आपल्याला नंबर ऐकायला मिळाला. या नंबरवर कॉल केला तर तुम्हाला सांगतील आहे ना, हे सांगतील तुम्हाला अवेलेबल आहेत की नाही. तर इकडे बघा, इकडे पण कालवच कालव, इकडे बघा कालवच कालव. अजून आतमध्ये पण आहेत कालव, आतमध्ये पण आहेत वाटतं. बघूया आपण आतमध्ये पण चाललो आता. मला वाटलं रस्त्याच्या साईडला आहेत, पण आता कसं आहे, जसं जसं फिरायला लागलो ना तसं माहिती होतं की आतमधल्या पण साईडला कालव आहेत. तर आता आपण आलोय बाहेर आणि आतला सर्व कव्हर केला. अजून पण आतमध्ये आहे, पण आपण आतमध्ये गेलो नाही. हां, तर इकडं बघा आता लेडीज वर्ग आणि हेच विकायला बसतात. हे बघा, हे कालव आहेत पूर्ण बाहेरच्या साईडला, रस्त्याच्या साईडला. आणि काढणारे ताई आहेत त्या. आता ह्यांना ते सांगतात की हा आणि हा एवढं टोटल काढायला अर्धा तास जाईल ना. हां, अर्धा तास. तुमचं नाव? नितिशा. हां, नितिशा, चांगलं नाव आहे त्यांचं. बाकी काय करता, शिकतायत? ह्यांना नाही प्रॅक्टिस काढायची आहे का? हां, गुड. तर बघा आता हा कालव आणि इथंच काढून इथंच विकायला बसणार ना. हां, तर आता चला, आता आपण पुढच्या साईडला दाखवतो तुम्हाला. बरेचसे कालव, म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकला की कालव्यांचा गाव आणि कालव्यांवर जगणारा गाव, खास करून ह्या ज्या पद्धती आहेत ना, त्याने अजून पण जपून ठेवल्या आहेत आणि घरच्या घरीच काढतात आणि घरच्या घरीच विकतायत. तर कमीत कमी हा 100 मीटरचा म्हणजे रस्ता आहे. 100 मीटरच्या रस्त्यावरच या सर्वजणी बसत आहेत, खास करून लेडीज वर्ग बसतोय कालवा काढण्यासाठी. तर हे बघा, पुन्हा एकदा आलं कालव, कालवच कालव, कालवच कालव. हे बघा, हे कालव काढतायत. बरेच साईने कालव काढलेलं आहे. ते बघा पूर्ण कालव, आणि किती कालव काढले नाही हे तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, म्हणजे एखादी भिंतच बनेल कालव्याने, एवढं कालवच कालव. त्यांचे जे कवर आहेत ना कालव्यांचे, ते आहेत बघा इकडे. हे बघा, कालवच कालव, मागं पण कालवच कालव. अरे बाबा, तिकडं तर ढीग लागलाय त्या साईडला, ते तुम्हाला दिसत आहे. शेवटची लांबची नजर जी आहे मारली तर ढीग लागलाय, ढीग पूर्ण कालव्यानीच अशी, म्हणजे पूर्ण भर घेतले, भर त्यांनी. हे बघा, कालवच कालव, कालवच कालव. म्हणजे बघा, हे बघा बोटी आले, त्या होड्या पूर्ण कालव्यानेच भरून आल्या. त्याच्यामध्ये पण कालवेच कालवे आहेत. कालवच आहेत काय? कालव ठेवून आलात काय? हा, ते बघा ठेवून आला. या बोटीनेच जाता काय आणायला? हा, ते सांगतात बोटींचाच वापर करतात. ते बघा बोटीमध्ये दिसतात कालव. आणि आता हा आहे शेवटचा दुकान कालव्यांचा. हे बघा, कालव काढलेलं आहे, बरेचसे कालव काढले. कसा आता वाटा हा? हा 100चा आहे आणि हा 200चा आहे. आता तुम्हाला सांगतो, 100चा जर घेतला ना तर 3 माणसं आरामात खातील आहे ना, कांदा वगैरे टाकून, कांदा फ्राय वगैरे करून फर्स्ट क्लास. तर हा जर तुम्ही वाटा घेतला ना तर 3 माणसं आरामात खातील. आणि जर हा जर वाटा घेतला तर कमीत कमी 5 माणसं आरामात खातील. हा 200 मोठे गोळे आहेत ना. हां, खाण्यावर तर आहे, पण जसा कांदा वगैरे टाकला तर भाजीसारखा जर आपण थोडं थोडं घेतला तर 5 माणसं खातील याच्यात. हां 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 हां, ते पण आहे. हां, त्यांनी ते पण सांगितलं बरोबर. पण मी याच्यामध्ये सांगेन नक्कीच की मी 100चा वाटा बऱ्याच वेळेला घेऊन गेलोय. 3 माणसं सफिशियंट आरामात खातात तसं. पण एखादं जर खायचं असेल तर एकटा सुद्धा खाईल एवढे. हे पण आहे. हां, तर हे बघा इकडं आहे, काढतायत ते. काढायची पद्धत बघा. हां, हे पहिलं फोडायची पद्धत चालली. पूर्ण फोडताय ना? हां, तर पहिलं फोडतायत, आणि फोडून झाल्यानंतर मग सुरीने जे मगाशी जसं दाखवलं ना तुम्हाला कसं काढतायत, तसं हे काढून कवर काढणार ते. तर त्यांची खूप मेहनत आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला जर कालव जर घ्यायचं असेल ना तर नक्की या रस्त्याला या. तुम्ही नागाव साईडला येत असाल, नागाव साईडला ना, रायवाडी रोड. हां, रायवाडी रोड आहे, मेन रोड आहे ना. हां, मेन रोड आहे. तर तुम्ही मेन रोडला जर येत असाल ना तर म्हणजे न घाबरता तुम्ही इथनं कालवं घेऊन जा. कालवांची क्वालिटी एक नंबर, म्हणजे एकच नंबर. तर चला मित्रांनो, कशी वाटली आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका असे जर व्हिडिओ बघायचे असतील तर. बघा, आज आपल्याला एक वेगळाच अनुभव बघायला मिळाला आणि घेता सुद्धा आला. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.